त्या ठिकाणी बाबांचे भाऊ मांगठा चालवत होते, त्या ठिकाणी जाऊन बसले ते थोडा वेळ. सर्व सेवक गेले. सर्व सेवक गेल्यानंतर दिवाणजी गेले आणि तुम्ही जा म्हणे बाबाकडे. बाबाकडे बोलावलं, जाण्याकरता सांगितलं आणि बाबाला कडे गेल्यानंतर बाबांना विनंती करू लागले की बाबा मी चुकलो, मला माफ करा. यापुढे मी जीवनात अशा प्रकारची चूक करणार नाही असं मी सत्य वचन देतो. बाबाला त्यांनी वचन दिलं. बाबांनी पोटाशी धरलं आणि बाबांनी पोटाशी धरून त्यांना कार्य दिलं आणि कार्य दिल्यानंतर पुन्हा त्याची पत्नी चांगली झाली. हे प्रत्येकाला म्हणून चुकलं तर दुखलं हे प्रत्येकाला आम्हाला कोचेजीनं सांगितलं. म्हणून चूक घडू देऊ नका, चूक घडू देऊ नका. चूक घडली तर त्याचा परिणाम म्हणून सत्य मर्यादा जो प्रेम म्हणतो असे एक मर्यादा, एक परिवारामध्ये मर्यादा नावाचा जो शब्द आहे की मर्यादा कशी आपल्याला पाळायला पाहिजे. एक गरीब परिवार होता, एक शेतकरी होता आणि एक शेतकरी असल्यामुळे ते शेतीचे कार्य करत दिवसभर त्यांनी कष्ट केले दोघं पती पत्नीनं. सायंकाळची वेळ झाली आणि सायंकाळची वेळ झाल्यामुळे तो पत्नीला सांगू लागला की म्हणे आज आपल्या गावचा बाजार आहे आणि बाजार असल्यामुळे मटण घेऊन आण आणि मला बाहेरगावाला थोडंसं माझं काम आहे, मी बाहेरगावाला जातो, सायंकाळची वेळ आहे. आणि पत्नीला सांगितलं का मटण आण आणि स्वयंपाक करून ठेव, मी गावून आलो का आपण पूजा करू आणि जेवण करू असं त्यानं पत्नीला सांगितलं. आणि पत्नीला सांगितल्यानंतर